मित्रांनो नमस्कार. दिनांक 8 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात वत्सलाबाई वनमाडी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी येथील कुमारी केतकी महादेव माकडे हिने आपल्या उज्ज्वल यशाने संपूर्ण आरमोरी तालुक्यातून आपले नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे. कठोर मेहनत, नियमित अभ्यास आणि आई वडील तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शना जोरावर तिने तालुक्यातून अव्वल स्थान प्राप्त केले आणि हे उल्लेखनीय यश संपादन केले. केतकीच्या या यशाबद्दल तिच्या घरी जाऊन शिक्षण विभाग आरमोरीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तर चला मित्रांनो, आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघूया. मित्रांनो, आज आपण श्री माकडे सर यांच्याकडे घरी गृहभेट दिलेली आहे. नुकताच 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि अतिशय अभिनंदनाची गोष्ट आहे की आपल्या प्राथमिक शिक्षकाची जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करणारे आमचे मित्र श्री माकडे सर आहेत आणि त्यांच्या मुलीने खरंच या तालुक्यामध्ये इतिहास रचला आहे. तिने 96% गुण भरघोस यश संपादन केले आहे. प्रथमतः आपण तालुक्याच्या शिक्षण विभागाद्वारे तिचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत. माझ्यासोबत आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय दीपक देवतळे साहेब, केंद्रप्रमुख जीवन शिवणकर सर आणि सोबतच आमच्या गटसाधन केंद्रातील विशेष शिक्षक आणि तिचे वडील या ठिकाणी खास माकडे सर उपस्थित आहेत आणि सोबतच या कॉलेजचे प्राचार्य आणि सोबत त्यांचे वर्ग शिक्षक पण या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी अभिनंदन करण्याकरता आलेलो आहोत. प्रथमतः मी दीपक देवतळे साहेबांना मी विनंती करेन की सर आपण केतकीचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरून तिचं अभिनंदन करावं शिक्षण विभागाद्वारे. केतकीच्या या अभिमानास्पद यशाबद्दल शिक्षण विभाग आरमोरी यांच्या वतीने तिचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी माननीय दीपकजी देवतळे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती आरमोरी यांनी कुमारी केतकी महादेव माकडे हिचा तसेच तिच्या आईवडिलांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करत तिचे कौतुक केले. तसेच मुख्याध्यापक कासरलावार सर तसेच वर्ग शिक्षक रविकांत मस्के सर यांनी सुद्धा केतकीचा सत्कार करून तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे विशेष कौतुक केले. विद्यार्थिनीच्या या यशामुळे संपूर्ण शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या यशाचे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे. मित्रांनो नमस्कार. आज आपण केतकी माकडे यांच्याकडे घरी आलेलो आहोत. नुकताच 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. केतकीचं प्रथमतः एकदा अभिनंदन. ती 10वीच्या शालांत परीक्षेमध्ये आपल्या आरमोरी तालुक्यातून सर्वाधिक गुण घेऊन ती 96% गुण घेऊन या ठिकाणी आरमोरी तालुक्यातून प्रथम आलेली आहे. खरं तर यावर्षी तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान केतकीने पटकावला आणि तीही पण मुलगीच आहे. मागच्या वेळेस 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यावेळेस तुझ्या ताईने पण सेंटर फर्स्ट म्हणून क्रमांक मिळवला होता. एकाच घरी 2 यश एकाच वर्षी येणं हे खूप मोठं सौभाग्य. केतकी, हे ऐकून तुला काय वाटतं निकालाचं एकंदरीत? सर्वात आधी तर मला विश्वास नव्हता बसला, पण एक्सपेक्टेड होता की म्हणजे एवढा तरी पर्सेंट येईल, कारण की वर्षभर खूप मेहनत केली आणि जर एवढे पण पर्सेंट नाही मिळाले तर कुठेतरी गिल्ट फील होते. आणि म्हणजे मी सगळ्यात पहिले आपले रिझल्ट पाहिले आणि जेव्हा माहीत झालं की पूर्ण क्लासचा 100% निकाल लागलेला आहे तेव्हा मी खूप जास्त आनंदात होते, कारण की माझे सगळे फ्रेंड्स म्हणजे फर्स्ट आले, म्हणजे फर्स्ट नसतील आले पण कमसे कम पास झाले, एवढी खुशी होती. बरं केतकी, आता बरंच पहिला यायचं म्हटलं तर निश्चितच जिद्द आणि साहस आणि सोबत अभ्यास सातत्य असावा लागतो. मग तू हे यश मिळवण्यासाठी रोज किती तास अभ्यास केलास? जवळपास 5 तास अभ्यास करत होती. रोज सायंकाळची 5 तास अभ्यास करत होती. मी लायब्ररी जॉईन केली होती, स्वप्नपूर्ती ही वाली. अरे वा, छान. तुला असं कधी वाटत आहे का आपण पुढे जाऊन भविष्यात काय बनावं, काय असं तुझं ठरलेलं आहे का एम वगैरे? हो, मी स्पर्धा परीक्षा देऊन एक अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहते. माझी ताई पण हेच स्वप्न पाहते आणि मला विश्वास आहे की आम्ही दोघेही जणी कुठेतरी एक अधिकारी म्हणून दिसून आपण. आम्हाला आनंद होईल की तू लवकरच IAS व्हावं लगेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. त्या दृष्टीने तुझा प्रवास सुरू राहू देत. पण आता आम्ही शिक्षण विभागाने एक उपक्रम राबवला, खास करून आपल्या तालुक्यामध्ये सर्व आमच्या टीमने देवतळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तो म्हणजे काफीमुक्त अभियान. तर परीक्षेच्या वेळेस आम्ही जो काफीमुक्त अभियान आमची टीम वगैरे सेंटरला पोहोचली, आम्ही व्हिजिट केल्यात. तर तुला असं कधी जाणवलं का ज्यामुळे आपला फायदा झाला आहे की आपल्यामुळे व्यत्यय आलं यांच्या व्हिजिटमुळे? असं कधी जाणवलं का? व्यत्यय आलं असं जाणवलं? व्यत्यय आलं? काही डिस्टर्ब झालं तुला? नाही, तसं नाही झालं.
पण कॉपीमुक्त अभियान हा राबवले त्याच्यामुळे म्हणजे टॉपर्स कुठेतरी समोर दिसत आहेत. जे चीटिंग करून टॉपर बनते त्यांच्यापेक्षा स्वतः मेहनत करून जर टॉपर बनतील तर जास्त चांगलं राहील असं वाटतं. अगदी बरोबर, छान. आपल्या CO साहेब सुहास गाडे साहेब आहेत, त्यांचं पण म्हणणं हेच आहे की यश असं वेगळ्या मार्गाने मिळवण्यापेक्षा जिद्दी आणि परिश्रमाने मिळवलं ते छान असतं. खरंच तू आमच्या या उपक्रमाचं स्वागत केलं त्याबद्दल तुला धन्यवाद. आणि मी शुभेच्छा करतोय की आता पुढे 11वी आणि नंतर 12वी तू जॉईन करणार आहेस. खूप छान अभ्यास करावा. तुझ्या ताईने सेंटर फर्स्ट आली. मला असं वाटतं की ती पुढे नागपूर बोर्डातून प्रथम यावीस. ही शिक्षण विभागाकडनं खूप खूप शुभेच्छा यासाठी धन्यवाद आणि सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मित्रांनो, आता आपण केतकीच्या वडिलांसोबत संवाद साधणार आहोत. हे माझ्या बाजूला बसलेले दिसत आहेत केतकीचे पप्पा आहेत. अतिशय आपल्या जिल्हा परिषदेमध्ये प्रामाणिक काम करणारे शिक्षक म्हणून ते नावलौकिक आहेत. आपल्या आरमोरी तालुक्यातीलच आपल्या भाकरून किसेवर्धा केंद्रामध्ये सरपंच टोला या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी अतिशय दुर्गम आणि जंगलव्याप्त अशा परिसरात म्हणजे भामरागड तालुक्यात आमच्यासोबत काम केलेलं आहे. आणि ह्या मुलींचा पहिला वर्ग जो वगैरे प्रकार आहे तो निश्चितच त्या भामरागड सारख्या तालुक्यामध्ये झालेला आहे. आणि पुढे शिक्षण आपलं या तालुक्यामध्ये झालं सर. तर तुम्हाला असं कधी जाणवलं का आपल्या मुली 10वीच्या शालांत परीक्षेमध्ये ती पूर्ण तालुक्यामध्ये पहिली येईल असं कधी वाटत होतं किंवा त्यासाठी आपण काय मदत केली? निश्चितच वाटत होतं. कारण यांचा जो परफॉर्मन्स आहे हा इंटरनल आहे, बाहेरून नाही आहे. ते स्वतःहून त्यांना वाटते का आपण नेहमी मुलांसोबत कॉम्पिटिशन नाही करायची, स्वतःसोबत कॉम्पिटिशन. मागचे तेच 80 मिळाले, पुढच्या वर्षी 90, पुढे पुढे जायचं. आणि यांना घरून कोऑपरेट म्हणजे यांची आई यांचा स्वतः पूर्ण अभ्यास करून घेते. एखाद्या विषयात कमजोर असले तर चर्चा करतात, माहिती गोळा करतात आणि ती पूर्ण करतात. आणि त्यामुळे माझा पूर्ण विश्वास होता की आपल्या मुली नक्कीच जिल्ह्यातून तालुक्यातून असं नाही, परंतु त्यांचा जो पर्सेंटचा कव्हर आहे हा 95च्या अबाव राहील असं निश्चित वाटत होतं. छान. पण सर, आता केतकीने अभ्यास करत असताना आपण तर शिक्षण पेशामध्ये काम करत आहात. कामाचा व्याप आपला पण असतो. आपण खरं तर परिवाराकडे लक्ष देणं आपलं काम असलं तरी बरेचदा कामामुळे शासकीय कामाकडे दुर्लक्ष होतं. तर असं कधी जाणवलं का बा आपण आपल्या परिवाराकडे नीट लक्ष देत नाही आहोत किंवा केतकीला 10वीच्या बोर्डाची परीक्षा असताना मदत करत नाही, असं भावना जाणवली तुम्हाला का? असं मला जाणवलं, परंतु ती उणीव तिची आईने पूर्ण भरून काढली. छान. आईने ती उणीव भरून पूर्ण भरून काढली. आणि त्यामुळेच माझ्या ज्या मुली आहेत ह्या कॉन्फिडन्सने सांगतात की आम्ही पुढे काहीतरी नक्कीच करू. आता केतकीने तर छान टक्के मिळवलेले आहेत आता 10वीला. पण आता तिचं स्वप्न आहे की ती पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये जावं. पण आता ते स्पर्धा परीक्षेसाठी जाण्यासाठी निश्चितच तिला मार्गदर्शनाची गरज आहे. तर आपण आता हिला आरमोरीमध्ये पुढचं शिक्षण घ्यायला लावणार आहात की पुढे काही तसं तयारी चालू आहे? आता फक्त तिचं 11वी 12वी इथून होईल आणि 12वीचं तिचं परफॉर्मन्स बघून समजा 12वी नंतर इथं जर तिला UPSCला अनुकूल जर वातावरण किंवा मार्गदर्शन कोचिंग वगैरे मिळालं नाही, तिला नक्कीच मग दिल्ली वगैरे या ठिकाणी पाठवण्याचा आमचा बेत आहे. छान. मित्रांनो, आत्ताच आपण संवाद साधला केतकीच्या वडिलांसोबत. खरं तर या मुलींनी पुढे जावं ही त्यांची महत्त्वाकांक्षा. आपल्या आरमोरीसारख्या दुर्गम भागामध्ये सुद्धा अशा सर्व सोयीसुविधा नाहीत. पण पुढे स्पर्धात्मक परीक्षेसाठी तिने तयारी करावं यासाठी त्यांचा मानस आहे. आणि म्हणून त्यांना मदत करायला ते तत्पर आहेत. आणि त्यांना यश मिळावं अशी मी सरांना सदिच्छा व्यक्त करतो आहे. सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन की आपण खरं तर आरमोरीच्या शिरपेच्यात मनाचा तुरा रोवला असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सर. धन्यवाद. केतकीला जे यश मिळालं निश्चितच याचं श्रेय त्या शाळेला पण जातो आहे. तर माझ्यासोबत आत्ता या केतकीच्या शाळेचे प्रिन्सिपल इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, ही केतकी आपल्या शाळेमध्ये जॉईन झाल्यानंतर आपल्याला असं कधी वाटलं का ती 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तालुक्यातून प्रथम येईल? सर्वप्रथम मी आमच्या शाळेच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने आमची एक दैदिप्यमान विद्यार्थिनी केतकी महादेव माकडे हिचं संपूर्ण शाळेच्या वतीने अभिनंदन करतो. आणि आम्हाला सुरुवातीपासून विश्वास होता की या विद्यार्थिनींमध्ये खूप चांगली प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेचा वापर करून या विद्यार्थिनी नक्कीच स्वतःचं आणि शाळेचं आणि पर्यायाने आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करतील. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही शाळेची वाटचाल
त्यांना कशी अनुकूल राहील या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न केले आणि त्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते वातावरण शाळेच्या वतीने उपलब्ध करून दिलं आणि आज हा सुदिन आम्हाला पाहायला मिळाला, हे आमचं सौभाग्य आहे. सर, केतकीला यश मिळणं तुम्हाला वाटत होतं, पण आता हे यश मिळवतं सहज शक्य नाही. तर निश्चितच यासाठी वैयक्तिक असं मार्गदर्शनाची गरज असते कुठे. तर अशा प्रकारचं वैयक्तिक मार्गदर्शन असेल किंवा त्यांना मदत आपण कधी केला आहे का शाळा आता पातळीवर? आमच्या स्वयंअर्थसहाय्य शाळेच्या अनुषंगाने आमच्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांची उपलब्धता आहे. अनुभवी मार्गदर्शक शिक्षक आहेत आणि आमच्या शाळेची स्वतःची एक मूल्यमापनाची स्वतंत्र प्रणाली आहे. कारण माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की प्रत्येक शिक्षण व्यवस्थेचा आत्मा हा मूल्यमापन आहे आणि जर मूल्यमापन हे पारदर्शी असेल तर निश्चितच त्याचे निकाल परिणामकारक ठरतात आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विद्यार्थ्यांना साप्ताहिक चाचण्या, सराव परीक्षांचे 4 संच, त्यानंतर घटक चाचण्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची जी जाणीव आहे ती वाढीस लागण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल निश्चितपणे घडून येत आहेत आणि अजूनही आमची ही जी वाटचाल आहे ही अशीच यापुढेही सुरू राहील असं मी आपल्या या वतीने या अनुषंगाने शिक्षण विभागाला सांगू इच्छितो. छान. बरं, शिक्षण विभागाने कापीमुक्त अभियान राबवलं, तर यामुळे आपल्या यावर काही फायदा झाला की तोटा झाला असं काय वाटतं तुम्हाला यातून? आता मी याआधी म्हटल्याप्रमाणे मूल्यमापन जर पारदर्शी असेल तर कॉपीमुक्त अभियानाला ते पूरकच आहे. त्याच्यामुळे कॉपीमुक्त अभियान हे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे गुणवान विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि एक प्रखर राष्ट्रनिर्मितीसाठी त्याचा फार चांगला उपयोग होतो. छान, तुमचं अभिनंदन. आपल्या शाळेची विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. मित्रांनो, आपण मुख्याध्यापकांशी आता संवाद साधला. एकंदरीत त्यांच्या वक्तव्यावरून आपल्या लक्षात येतं आहे की शाळेमध्ये कापीमुक्त अभियान असलंच पाहिजे. शासनाचा अतिशय स्तुत्य आणि उपक्रम आहे असं त्यांनी म्हटलं. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सुहास गाडे साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब अतिशय प्रभावीपणे हा उपक्रम राबवत आहेत. निश्चितच हे यश जरी आता आपल्याला थोड्या स्वरूपात बघायला मिळालं तर कदाचित पुढे येणाऱ्या काळामध्ये आपला गडचिरोली जिल्हा निश्चितच अभ्यासाकडे वळलेला दिसेल. हे एक प्रामुख्याने मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. पुन्हा एकदा केतकीचं आम्ही अभिनंदन करतोय आणि थांबतोय. थँक्यू. मित्रांनो, आज आपण केतकीकडे गृहभेटीच्या निमित्ताने आणि तिचं अभिनंदन करण्याकरता आपल्या तालुक्याच्या वतीनं आपल्या पंचायत समिती आरमोरचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे साहेब या ठिकाणी टीमसोबत या ठिकाणी आलेले आहे. खरं तर त्यांनी प्रथमतः केतकीचं पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरून अभिनंदन केलं. आता आपण थेट संवाद सरांशी साधणार आहोत. सर, आपण आपल्या तालुक्याला हे एवढं मोठं यश मिळेल असं कधी वाटलं होतं का केतकीच्या रूपाने? नमस्कार, पुन्हा एकदा अभिनंदन. नक्कीच खात्री होती, कारण आरमोरीला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं आणि आपण म्हणाल्याप्रमाणे जे आपण कापीमुक्त अभियान राबवलं त्याचा मागच्या वर्षीपासून अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जे खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे यश प्राप्त करणं काय फारशी मोठी गोष्ट नाही आहे. मी पुन्हा एकदा एक नमूद करू इच्छितो की यावर्षी 12वीला आणि 10वीला या दोनही म्हणजे वर्गाला आपल्या एका जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुली टॉपर आहेत. याच्यापेक्षा माझ्यासाठी तरी काय अभिमानाची गोष्ट नाही आहे. म्हणजे शिक्षकाची मुलगी 10वी ते टॉपर असते, 12वी ते टॉपर असते. याचा अर्थ शिक्षण विभाग किती प्रामाणिकपणे काम करत असतो आणि त्याच्या मार्फतीनं किती चांगलं काम होत असते हे या निमित्ताने दिसून येत आहे. त्यामुळे केतकीच्या यशात सोबतच मी केतकीचे आईवडील या दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खूप छान. सर, खरं तर आपण हे 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत बघितलं, पण आता मागील वर्षी आम्ही पण बघितलं आहे की आरमोरी तालुक्यामध्ये नवोदयचा रिझल्ट उंचावावा यासाठी अतिशय छान मेहनत आणि जिद्द परिश्रम करून आपण काम केलं. तर पुढे असं तुम्हाला असं वाटतं का की त्याचं रूपांतर 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना होईल? काही दिवसांनी आपल्याला त्याचे रिझल्ट्स बघायला मिळतील? नक्कीच नक्कीच. म्हणजे मला तर स्पष्ट या गोष्टीचा विश्वास आहे की यशाला कुठले शॉर्टकट नसते आणि आपण पोरांचा तो विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून. आताच आपण बघितलं की या मुलीनं पुढचं काय तुझं भविष्य आहे, तर तिने म्हटलं की मला स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी व्हायचं आहे. तर ही अधिकारी होण्याची पहिली पायरी म्हणजे नवोदय विद्यालयाची स्पर्धा परीक्षा. या माध्यमातून आम्ही यावर्षी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याचं टार्गेट आम्ही 10चं ठेवलं होतं, परंतु 5 म्हणजे आपण 50% यश प्राप्त केलेलं आहे. तर हे एक सुरुवात आहे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यानंतर
त्याचा नक्कीच परिणाम दिसेल की 5व्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी जेव्हा 10वीत जातील 12वीत जातील स्पर्धा परीक्षेची तयारी करतील तेव्हा ते नक्कीच त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण होईल आणि याचा परिणाम हा तेव्हा दिसेल जेव्हा माझ्या तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी अधिकारी होईल. पुन्हा एकदा सर की काफीमुक्त अभियान आपण ज्या प्रभावीपणे आपल्या तालुक्यामध्ये राबवलं, निश्चितच त्याची काही कडूगोड आठवणी आपल्यासोबत आहेत, ते अनुभव कथन करावं थोडं असं मला वाटतं. सुरुवातीला या संदर्भामध्ये बरीच धास्ती निर्माण झालेली होती की रिझल्ट कमी लागेल शाळेचा, नंतर मग आमचे इन्क्रिमेंट वगैरे कमी होतील, परंतु ही सुरुवात होती. खरं तर सुरुवातीला आपण सर्व बघत होतो की आपण जेव्हा 10वी 12वीला होतो तेव्हा अशा प्रकारे कुठल्याच प्रकारची कापी चालायची नाही, परंतु मध्यंतरच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा कल थोडा बिघडलेला होता आणि आता 2 वर्षापासून आपण बघत आहोत की विद्यार्थी स्वतः अभ्यास करायला लागले आहेत. आताच मुलीनं म्हटलं की मला 5 ते 6 तास अभ्यास करावाच लागला. ही अभ्यास करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये या कापीमुक्त अभियानामुळे निर्माण झालेली आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा तो सुवर्णकाळ येईल की विद्यार्थी स्वतः अभ्यास करतील, स्वतःच्या मतानं लिहितील आणि त्यांच्यामध्ये स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढेल. आणि म्हणूनच या कापीमुक्त अभियानाचं आपणच नाही तर सर्व स्तरावरती, समाजातून सर्व स्तरावरती त्याचं स्वागत व्हायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे असा माझा ठाम विश्वास आहे. छान सर, पण आता जाता जाता शेवटी शेवटचा एक प्रश्न. केतकीने तर आता छान टक्के गुण मिळवून आपलं यश संपादन केलं, पण तिला पुढे जाण्यासाठी ती म्हणते की स्पर्धात्मक परीक्षा तिला द्यायच्या आहेत, तर त्या अनुषंगाने तिला काय म्हणजे मार्गदर्शन करू शकाल? मी तर तिला सजेशन करेल की तिने सर्वप्रथम 11वी 12वी चांगल्या गुणाने पास व्हावं. तिचा ज्या क्षेत्रामध्ये कल आहे म्हणजे सायन्सला जायचं आहे की आर्टला जायचं आहे, कुठल्या क्षेत्रात जायला हरकत नाही. अधिकारी होण्यासाठी सायन्सला जाण्याची काही गरज नाही आहे. त्यामुळे तिला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रात जावं, ग्रॅज्युएशन व्हावं. ग्रॅज्युएशनसोबतच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, जेणेकरून पुढचे 3 वर्ष प्लस हे 3 वर्ष 6 वर्षामध्ये त्याची स्पर्धा परीक्षेची तयारी होईल. आणि मला विश्वास वाटतो की या मुलीकडे बघितल्यानंतर म्हणजे साधारणतः आता ती 16 वर्षाची आहे, 2 वर्षामध्ये 18 वर्षाची होईल, 3 वर्षामध्ये ती ग्रॅज्युएशन पूर्ण करेल. 23व्या वर्षी ही मुलगी मला अधिकारी म्हणून पाहायला मिळेल असे मी तिला शुभेच्छा देतोय आणि ऑल दी बेस्ट फॉर ऑल युअर फ्युचर्स. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद सर. मित्रांनो, खरं तर केतकीचं या ठिकाणी सर्वांकडनं आपण अभिनंदन केलेलं बघितलेच आहे. केतकी अतिशय हुशार, जिद्दी आणि मेहनती मुलगी आहे हे आम्हाला जाणवलं, पण यासोबत तिच्या यशापाठोपाठ तिच्या वडिलांचं आणि आईचं पण तेवढंच सिंहाचा वाटा आहे, त्यांच्या वर्ग शिक्षकांचा आणि प्रिन्सिपॉलचा पण वाटा आहे आणि आपण सर्वजण तिला सहकार्याच्या भूमिकेमध्ये आहात आणि म्हणूनच तिला यश अतिशय चांगल्या प्रकारे गाठता आलं. भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आम्हाला तुला अधिकारी होताना नक्कीच आवडेल. तुम्ही तसा अभ्यास करावा, त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. या ठिकाणी आपण शिक्षण विभागाच्या वतीनं आणि योगायोगानं परत तिच्या शाळेच्या वतीनं सुद्धा गृहभेट घेऊन माझ्या मुलीचा जो आपण सत्कार केला आणि या ठिकाणी आपली अमूल्य वेळ देऊन तिला मार्गदर्शन केलं आणि आम्हालासुद्धा आपण प्रेरणा दिली, याबद्दल सर्व शिक्षण विभागाचं आणि तिच्या संपूर्ण शाळेच्या टीमचं मी माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप आभारी आहे. असंच पुन्हा 2 वर्षांनी परत यावं अशी शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, या सत्कार सोहळ्याला श्री राजेश वटपलिवार शिक्षण विस्तार अधिकारी तसेच श्री जीवन शिवणकर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक कासारराव सर, वर्ग शिक्षक रवी मस्के सर, श्री गुलाब मने, श्री विनोद भांबोरे, रणजित चौधरी, भिवराज बोपचे, अश्विनी गेडाम, सरोज मस्के आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केतकीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते हे केतकीचे आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. आरमोरी तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या गुणवंत विद्यार्थिनीचा हा सन्मानाचा क्षण खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.